पुढची एक महत्त्वाची बातमी शिवसेना पक्ष चिन्ह यांच्या सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं या संदर्भात सध्या सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होतीये। काल देखील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला होता। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हा वेगवेगळा असतो अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून कालही करण्यात आला होता। त्यामुळे आजची सुनावणी नेमकी कशी होते, कोणकोणते मुद्दे मांडले जातात याकडे देखील आपलं लक्ष असेल। तर शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या संदर्भामध्ये आता ही सुनावणी सुरू आहे। शिवसेना फुटल्याच्या नंतर तेव्हापासून सातत्यानं या सुनावण्या होताना आपण पाहतोय। अनेक वेळेला तारखांवरती तारखा पडल्या आणि अखेर आता महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत ही सुनावणी येऊन पोहोचली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या कपिल सिब्बल हे युक्तिवाद करताना दिसत आहेत। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगवेगळे असतात अशा पद्धतीचा युक्तिवाद कालही कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला होता। तर अभिजित दिपके यांनी देखील या सुनावणीच्या संदर्भात काही वेळापूर्वी भाष्य केलेलं होतं। आपली प्रतिक्रिया या दरम्यान नोंदवलेली होती। शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं या संदर्भात ही सुनावणी घेतली जाते आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील वारंवार या सुनावणीसाठी खासदार उपस्थित राहतात। आज नेमकं या सुनावणीसाठी कोण कोण उपस्थित आहे हे देखील आपण पाहू। आजच्या या युक्तिवादामधले सुनावणीच्या दरम्यानचे मुद्दे नेमके काय असतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। पक्षफुटीच्या नंतर ज्या निवडणुका पार पडल्या तेव्हा मशाल हे चिन्ह ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आलेलं होतं। अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत। सोमेश, कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान काय घडतंय? निश्चितच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे। आणि कपिल सिब्बल असं म्हणतायत की ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर मूळ आक्षेप आहे, निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेला आहे, किंवा ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, त्याच राष्ट्रीय कार्यकारिणीत एकनाथ शिंदेंना मुख्य नेता शिवसेना नेता म्हणून नेमलं होतं। आणि शिवसेनेचे उपनेते हे जे वर्षानुवर्षांचं पद आहे, वेगवेगळ्या नेत्यांना देण्यात येणारं शिवसेनेकडून, त्या पदावर काही जणांची नेमणूक करण्यात आलेली होती। कपिल सिब्बल वारंवार एक युक्तिवाद करतायत, तो म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, त्यावेळी असं म्हटलं होतं की 2018 साली उद्धव ठाकरे हे जोपर्यंत त्यांची इच्छा असेल तोपर्यंत त्या पदावर राहू शकतील असा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला होता, असं कपिल सिब्बल आता आपल्या युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगतायत। त्यांच्या म्हणण्यानुसार की ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदेंची नेमणूक झाली नेता म्हणून, किंवा ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये इतर काही जणांना उपनेते म्हणून नेमण्यात आलं शिवसेनेच्या पक्षाच्या पदावरती, ती सगळी राष्ट्रीय कार्यकारिणी 2018 साली झाली होती। आणि 2022 पर्यंत 2018च्या घटनेअंतर्गतच सगळेजण काम करत होते असं कपिल सिब्बल असं म्हणतात। त्यामुळे कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद आहे तो पूर्णपणे 2018ची राष्ट्रीय कार्यकारिणी, 2018 साली शिवसेनेच्या पक्ष घटनेत झालेला बदल याच भोवती फिरणारा आहे। आणि कपिल सिब्बल वारंवार म्हणतात की 2018च्या या घटनेवर आक्षेप आहे। परंतु आपल्याला इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे कपिल सिब्बलांच्या संपूर्ण युक्तिवादाचा आधार हा एकनाथ शिंदेंनी 2018च्या पक्ष घटनेवर किंवा नेमणुकीवर आक्षेप घेतला नाही असा आहे। परंतु जर आपण काळजीपूर्वक निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय पाहिला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे निवडणूक आयोगाने असं म्हटलं होतं की जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती राष्ट्रीय प्रतिनिधी परिषदेमार्फत नेमली जाते। आणि हे जी राष्ट्रीय प्रतिनिधी परिषद आहे त्याची नेमणूक पक्षप्रमुखांकडूनच केली जाते। त्यामुळे एक प्रकारे पक्षप्रमुखच प्रतिनिधी परिषद नेमतात आणि प्रतिनिधी परिषद ही पुढे राष्ट्रीय कार्यकारिणी नेमते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी पुन्हा पक्षप्रमुखांना नेमते। म्हणजे या सगळ्यामध्ये जो डेमोक्रॅटिक फॅक्टर आहे किंवा लोकशाहीचा फॅक्टर आहे, सगळ्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही असली पाहिजे, त्या आधारावर निवडणूक आयोगाने या
सगळ्यावरती निर्णय केला होता की धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंना दिला जाईल आणि पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे असेल। आता कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी याला आक्षेप घेतला नाही, परंतु निवडणूक आयोगाने मात्र या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता। त्यामुळे ज्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला नाही त्या मुद्द्यावरती निवडणूक आयोगाने देखील आक्षेप घेऊ नये किंवा आक्षेप घेण्याचा अधिकार नाही असं कपिल सिब्बल म्हणतात का, हे पण पाहावं लागेल। कारण आता परत म्हणतायत की ज्यावेळी आता कपिल सिब्बल हा पुन्हा एकदा घटनाक्रम सांगतायत की बाळासाहेबांची शिवसेना असं नाव हे एकनाथ शिंदेंना देण्यात आलं होतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरेंना देण्यात आलेलं होतं आणि हा घटनाक्रम परत एकदा कपिल सिब्बल सांगतायत। इथे आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर कपिल सिब्बल हे वारंवार इतिहास सांगतायत आणि घटनाक्रम सांगतायत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। त्यामध्ये आर्ग्युमेंट्सच्या बेसिसवरती टेक्निकल मुद्द्यांवर किंवा कायदेशीर मुद्द्यांवरती युक्तिवादापेक्षा त्यामध्ये ते घटनाक्रम सांगतायत आणि घटनाक्रमाच्या अनुषंगाने ते सांगतायत की जेव्हा प्रत्यक्ष पक्ष फुटला त्यावेळी एकनाथ शिंदेंकडे एक गट होता आणि त्या गटाच्या आधारावरती संपूर्ण पक्ष असा उल्लेख त्याचा करता येऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। आता कालही कपिल सिब्बल यांनी जवळपास 2018 ते 2019 पर्यंतचा सगळा घटनाक्रम सांगितला होता आणि त्यामध्ये त्यांनी वारंवार एकच उल्लेख केला किंवा एका मुद्द्यावर सर्वाधिक भर दिलेला आहे, तो म्हणजे जेव्हा कोणत्याही स्वरूपाच्या पक्षामध्ये अशी वेगवेगळी फूट पडते त्यावेळी पक्ष कुणाचा आहे हा राजकीय पक्ष संघटनेच्या आधारावर ठरवलं गेलं पाहिजे, फक्त विधिमंडळ पक्षाच्या आधारावर ठरवता येत नाही असं कपिल सिब्बल म्हणतात। परंतु हा मुद्दा यापूर्वी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात जेव्हा उद्धव ठाकरेंनी धाव घेतली होती निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये यासाठी, तेव्हा सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आला होता की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे आणि निवडणूक आयोगाने निर्णय करू नये। त्यावेळी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला होता। त्यानंतर पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी या निवडणूक आयोगाच्या सुनावणी संदर्भात एक पुन्हा अर्ज हा उद्धव ठाकरेंनी सादर केला होता, तेव्हा पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला होता। आणि विशेष म्हणजे धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ज्यावेळी या प्रकरणावर सुनावणी सुरू होती तेव्हा सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलेला होता की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे, त्यामुळे राजकीय पक्षासंदर्भातला निर्णय आता घेतला जाऊ नये किंवा निवडणूक आयोगाने जे त्यांच्याकडे अर्ज आलेला आहे किंवा जी मागणी एकनाथ शिंदेंनी केली आहे की आम्ही शिवसेना आहोत आणि आमच्याकडे धनुष्यबाण आहे, आम्ही खरी शिवसेना आहोत, तर या मुद्द्यावरती निर्णय होऊ नये असं निवडणूक आयोगाला निर्देश द्यावेत अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती। तेव्हा सुद्धा युक्तिवादाचे मुद्दे उद्धव ठाकरेंच्या वतीने हेच होते आणि त्यावेळी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणत्याही प्रकारची स्थगिती द्यायला नकार दिला होता। त्यामुळे आता कपिल सिब्बल जे मुद्दे मांडतायत त्या मुद्द्यावरती यापूर्वी देखील एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये खल झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा निवडणूक आयोगाला त्यांच्या पद्धतीने निर्णय करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं आणि मग निवडणूक आयोगाने जी उपलब्ध कॉन्स्टिट्यूशनल टेस्ट आहे ती म्हणजे सादिक अली जजमेंट मधली, त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा मुख्य पक्षाची ध्येय आणि उद्दिष्ट त्यासोबत कोण राहिलेले याविषयीचा विचार केला। तेव्हा निवडणूक आयोगाने असं म्हटलं की याबद्दल निर्णय करणं अशक्य आहे, कारण सध्या दोन्ही गट एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप करतायत पक्ष ध्येय निष्ठेसंदर्भातले। त्यानंतर मग पुढचा जो मुद्दा जी दुसरी टेस्ट होती सादिक अली प्रकरणातली ती म्हणजे पार्टीची संघटना, पक्ष संघटना कोणासोबत आहे, तर पक्ष संघटना कोणासोबत आहे याविषयीचा निर्णय करताना निवडणूक आयोगाने म्हटलं की एक कार्यसमिती पक्षप्रमुखांना नेमत होती आणि त्या कार्यसमितीला राष्ट्रीय परिषद नेमत होती आणि ती राष्ट्रीय परिषद ही नेमण्याचे अधिकार पुन्हा पक्षप्रमुखांनाच होते। त्यामुळे इथे लोकशाही अंतर्गत पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे। त्याशिवाय 2018 साली जी घटना दुरुस्ती केली ती घटना अजूनपर्यंत आमच्या रेकॉर्डवर नाही, त्यामुळे पक्ष संघटना कोणाकडे याचा विचार आम्ही करू शकत नाही। आणि मग सादिक अली खटल्यातली जी तिसरी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे त्यानुसार तिसऱ्या टेस्टचा विचार झाला, तो म्हणजे विधिमंडळातील पक्ष हा कुणासोबत आहे, लोकसभेतील खासदार कुणासोबत आहेत, राज्यसभेतील खासदार कुणासोबत आहेत आणि एकूण मतांची टक्केवारी कुणासोबत किती आहे। शिवसेनेला जी एकूण मतं मिळाली होती त्यापैकी जवळपास 73 ते 74% मतांची टक्केवारी विधिमंडळाच्या बाबतीत आणि केंद्रामध्ये संसदेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंकडे होती आणि त्या आधारावर तेव्हा निकाल देण्यात आला होता की धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंकडे राहील। आता कपिल सिब्बल वारंवार तोच मुद्दा मांडतायत जो मुद्दा यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एकदा मांडला होता आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मांडला होता की जर विधिमंडळामध्ये फूट पडलेली आहे तर मग विधिमंडळामध्ये फूट पडलेली असताना अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाने तिसऱ्या टेस्टचा विचार करून
निर्णय का केला असं सांगतायत. आणि त्यावेळी ते म्हणतात कपिल सिब्बल की पक्ष संघटनेमध्ये सुद्धा स्प्लिट होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी यांचा जो वाद झाला होता काँग्रेस पक्षाच्या संदर्भात, त्याविषयीचा उल्लेख करण्यात आलेला आहे की त्यामध्ये त्याचा संदर्भ देऊन ते सांगतायत की या सगळ्यामध्ये एकंदरीत सर्व कागदपत्र दस्तावेज हे सगळे देण्यासाठी म्हणून वेळ लागणार होता आणि त्या वेळेनुसार तो वेळ ती मुभा ही सर्वोच्च न्यायालयाने खरं पाहायला गेलं तर त्यावेळी निवडणूक आयोगाने द्यायला हवी होती दोन्ही बाजूंना असं म्हणतात. आणि आता पुन्हा एकदा हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आता यावेळी सुद्धा जेव्हा त्यांनी कॉन्स्टिट्युशनल बेंचचं जे जजमेंट आहे त्याविषयी बागचींनी म्हटलं होतं की एक्झिस्टिंग जो कायदा आहे म्हणजे जो धनंजय चंद्रचूड यांच्या जजमेंटनी अधोरेखित करण्यात आलेला आहे त्यानुसार पॉलिटिकल पार्टी राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा अधिकचा किंवा विधिमंडळ पक्षाकडे असलेले सर्व अधिकार हे राजकीय पक्षाकडून मिळत असतात. तर त्यावर आता कपिल सिब्बल म्हणतायत की आम्ही या सगळ्यामध्ये 26 जुलै 2022 रोजी एक मीटिंग घेतलेली होती आणि या मीटिंगमध्ये एकनाथ शिंदेंनी एक मीटिंग घेतलेली होती आणि त्यामध्ये 2 शिवसेनेचे नेते आहेत असा त्यावेळेस जवळपास निर्णय झालेला होता. आणि त्याशिवाय त्यांनी म्हटलंय की त्यांनी स्वतःच म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले काही नेते आमदार या सगळ्यांनी 2018 मध्ये निर्णय घेतलेला होता. कपिल सिब्बल यांनी खूप महत्त्वाचं विधान या संपूर्ण युक्तिवादादरम्यान केलेलं आहे ते म्हणजे 1999 ची घटना ही शिवसेनेची खरी घटना नाहीये, ती सुद्धा पुन्हा एकदा बदलण्यात आली, ती ऑक्टोबर 2022 मध्ये बदलण्यात आलेली आहे. याचा अर्थ ती घटना एकनाथ शिंदेंनी जे ऑक्टोबर 2022 मध्ये बदलली होती त्याचा उल्लेख आता कपिल सिब्बल करतायत. आणि त्याशिवाय ते म्हणतात की नॅशनल एक्झिक्युटिव्ह मध्ये उद्धव ठाकरेंकडे 160 जण त्यांच्या सोबत होते. राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण 160 पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंच्या सोबत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एक सोयीचं होतं की 2018ची घटना ही त्यावेळी फेटाळण्यात आली, पण ती कोणत्या कायद्याअंतर्गत फेटाळण्यात आली असा सवाल कपिल सिब्बल उपस्थित करतायत. त्याशिवाय आता त्यांनी म्हटलेलं आहे की 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट हा आता पक्ष झाला असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांनी एक चुकीचा प्रश्न विचारला होता की कोणत्याही स्वरूपाचा जेव्हा विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडते त्यावेळी प्रत्यक्ष राजकीय पक्षात देखील फूट पडलेली असते का, असा एक चुकीचा प्रश्न कपिल सिब्बल म्हणतात की त्यांनी त्यावेळी उपस्थित केलेला होता. आणि त्यावरती आता ते केरळ काँग्रेसच्या एका केसचा उल्लेख करतायत की केरळ काँग्रेसच्या केसमध्ये या सगळ्यामध्ये विचार करतायत. आता अखिलेश यादव यांच्या केसचा सुद्धा उल्लेख केला जातो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की समाजवादी पक्षाच्या खटल्याचा संदर्भ हा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष चिन्ह देत असताना घेतला होता. आणि त्यामध्ये समाजवादी पक्षाच्या मध्ये जेव्हा फूट पडलेली होती किंवा काही दावे प्रतिदावे झालेले होते त्यावेळी अखिलेश यादव यांच्यासोबत पक्ष संघटना होती असं म्हटलेलं आहे. मुलायम सिंग यांच्या गटाकडून जो दावा करण्यात आलेला होता तो फेटाळण्यात आलेला होता आणि समाजवादी पक्ष हा अखिलेश यादव यांच्यासोबत आला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कपिल सिब्बल हे पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये तो संदर्भ देत आहेत ज्या संदर्भाचा आधार निवडणूक आयोगाने आपल्या निकालामध्ये घेतलेला होता. त्यामुळे आता आपण जर एक विचार केला तर काल जवळपास बराच कालावधी कपिल सिब्बल यांनी त्यावेळेसच्या घटनाक्रमावरती खल केला होता आणि युक्तिवाद केला होता. ते कपिल सिब्बल आता उद्धव ठाकरेंच्या वतीने काही कायद्यातील मुद्द्यांच्या आधारे आज युक्तिवाद करतायत. त्यामध्ये ते म्हणतायत की जर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे तर पक्षाच्या राजकीय संघटनेतही फूट पडलेली आहे, हे योग्य आहे का असं गृहीत धरलं जाऊ शकतं का. त्याशिवाय कपिल सिब्बल त्यापुढे म्हणतायत की या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोघांचा समान अर्थाने किंवा या दोघांचा एकत्रितपणे विचार केला जाऊ शकतो का. आता न्यायाधीश आपापसात काही चर्चा करतायत आणि कपिल सिब्बलांकडून त्याच सर्व खटल्यांचा संदर्भ दिला जातोय, परंतु कपिल सिब्बल त्या खटल्यांचा अर्थ त्यांच्या बाजूनी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी लावण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये केरळ काँग्रेसचा खटला आहे
त्याशिवाय समाजवादी पक्षाचा जो मुलायम सिंग यादव विरुद्ध अखिलेश यादव खटला प्रकरण झालं होतं त्याविषयीचा उल्लेख करतायत. ब्रह्मानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधींचा जो काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने वाद झाला होता त्याविषयीचा उल्लेख केला जातोय. आणि आता कपिल सिब्बल म्हणतायत की जर या पद्धतीने जर राजकीय पक्षाच्या फुटी संदर्भातला निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला नसता तर निवडणूक आयोगाचं कार्य अधिकार क्षेत्रच या सगळ्यामध्ये कुठे आलं नसतं की ज्यामध्ये पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह ठरवण्याचा विषय होता. आता जेव्हा उल्लेख होतोय तो म्हणजे शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या अनुषंगाने जो निर्णय निवडणूक आयोगाने केला होता त्याविषयी आता युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. कपिल सिब्बल पुन्हा सांगतायत की डिस्क्वालिफिकेशन म्हणजे आमदार अपात्रता प्रलंबित असताना तुम्ही पक्षचिन्हाच्या नावाचा निर्णय का केला आणि पक्षचिन्हाच्या नावाचा निर्णय करत असताना आमदारांची संख्याच गृहीत धरली गेली असं कपिल सिब्बल म्हणतात. इथे आपल्याला आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे निवडणूक आयोगाने आपल्या निकालामध्ये असं म्हटलं होतं ज्या निकालाच्या आधारे निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी निवडणूक आयोगाने असं म्हटलं की आम्ही ती परिस्थिती कन्सिडर करतोय ती सिच्युएशन कन्सिडर करतोय ज्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये फूटच पडलेली नव्हती किंवा आमदारांचे दोन गट वेगवेगळे झालेले नव्हते किंवा आमदार अपात्रतेच्या कार्यवाही किंवा प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच्या आधारावरती ते विचार करतायत की कोणत्या गटासोबत किती आमदार होते आणि त्यानुसार वोटिंग पर्सेंटेज मतदानाची टक्केवारी कोणासोबत किती होती याचा विचार केला जातोय असं सध्या निवडणूक आयोगाने म्हटलेलं होतं. बरं सोमेश, या सुनावणीच्या दरम्यान असाही युक्तिवाद केला जातोय की शिवसेना हे पक्ष असेल किंवा मग चिन्ह असेल तो एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आला आणि मग पुढच्या निवडणुका लढवल्या गेल्या तर निवडणूक आयोगाचं हे अधिकार क्षेत्र नव्हतं आणि असं असताना देखील त्यांनी असे काही निर्णय दिले जे अन्यायकारक ठरताना दिसतात. निश्चितच कारण यामध्ये आपण जर विचार केला तर दोन वेगवेगळ्या ऑथॉरिटी आहेत. एक ऑथॉरिटी ही विधानसभा अध्यक्षांची आहे ज्यांच्याकडे अधिकार असतो आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय घेण्याचा. लोकसभा अध्यक्षांची ऑथॉरिटी आहे ज्यांच्याकडे निर्णय असतो खासदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेण्याचा. आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र ऑथॉरिटी आहे ज्यांच्याकडे अधिकार असतो पक्षचिन्ह वाटप करण्याचा आणि पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह पक्षाची घटना पक्षामध्ये झालेल्या निवडणुका पक्षांतर्गत कार्यकारिणीची नियुक्ती या संदर्भात विचार करण्याचा. तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल म्हणतायत की निवडणूक आयोगाचं कार्य अधिकार क्षेत्र हे या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिकाच नसली असती जर हे अझम्पशन किंवा अशा स्वरूपाचं गृहीतक धरलं नसतं की ज्यामध्ये निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात जर फूट पडली असेल किंवा पक्ष संघटना कुणाची असा प्रश्न उपस्थित झाला असेल तरच निवडणूक आयोग निर्णय करू शकतो. आता कपिल सिब्बल तेच सांगतायत की हे निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर हा अर्थ काढला की राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे किंवा आपल्याला आपले अधिकार वापरले पाहिजेत आणि या वादाचा निपटारा केला पाहिजे की कुणाकडे शिवसेना पक्ष आहे कुणाकडे शिवसेना पक्षाचं चिन्ह आहे या वादाचा निपटारा करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला मिळाला तेव्हाच मिळतो ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे कोणत्या तरी राजकीय पक्षात फूट पडलेली असते. तशी फूट पडलेली नसतानाच निवडणूक आयोगाने हा अधिकार का वापरला असं कपिल सिब्बल आता करतायत. आणि आता आपण पाहतोय की न्यायाधीशांकडून या सगळ्या प्रकरणामध्ये कपिल सिब्बलांना काही कायदेविषयक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामध्ये ते म्हणतायत की जर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भातला एक वाद प्रलंबित असेल आणि तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असेल तर त्याच वेळी राजकीय पक्षात फूट पडलेली आहे म्हणून तिथे निवडणूक आयोगाचा जो अधिकार आहे पक्षचिन्ह आणि नावाचा निर्णय करण्याचा तर तो अधिकार वापरला जाऊ शकत नाही जोपर्यंत राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली असं दिसत नाही तोपर्यंत. आणि आता कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की राष्ट्रीय कार्यकारिणीमधले 160 जण हे उद्धव ठाकरेंच्या सोबत होते आणि त्यामुळे राजकीय पक्षात कुठली फूट पडलेली नव्हती. जो काही वाद झाला होता तो विधिमंडळ पक्षातल्या काही वेगवेगळ्या आमदारांच्या गटाचा होता आणि त्यानुसार ते आमदार स्वतंत्रपणे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये गेले होते. अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा आता कपिल सिब्बल करताना आपण पाहतोय. आता न्यायाधीश आपापसात काही बाबींची चर्चा करतायत कारण यापूर्वीच म्हणजे न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी एक प्रश्न विचारलेला होता की व्हॉलंटरी गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप
मेंबरशिप हा जो एक मुद्दा आहे की जो शेड्यूल 10 मध्ये लिहिलाय, म्हणजे आपल्याला सर्वांना आठवत असेल की विलासराव देशमुखांचं सरकार पडण्यासारखी स्थिती निर्माण झालेली होती, ज्यावेळी 6 आमदार काँग्रेस पक्षाचे हे काही वेगळी भूमिका घेणार होते आणि तेव्हा अरुण कुमार गुजराती हे विधानसभेचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे आणि त्यांनी याच मुद्द्याच्या आधारे या 6 आमदारांना अपात्र ठरवलं होतं की हे सगळे 6च्या 6 आमदार हे सरकार सोडून जाण्याच्या विचारात आहेत किंवा भूमिकेत आहेत आणि त्यांनी एक पत्र तयार केलेलं होतं यावर 6 आमदारांच्या सह्या होत्या आणि त्यावेळी ते म्हणाले की त्यांनी या पत्रावर सही केली, याचा अर्थ त्यांनी स्वतःहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा किंवा व्हीपचं उल्लंघन या आधारावर शेड्यूल 10 खाली एखाद्या आमदाराला पात्र ठरवता येतं। तर आता न्यायमूर्तींनी तो प्रश्न विचारलाय की व्हॉलंटरीली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे असा अर्थ जर विधानसभा अध्यक्षांना काढायचा असेल किंवा त्या आधारावर जर आमदारांना अपात्र ठरवायचं असेल तर त्याच्यावरती काय, असा प्रश्न हा आता सध्या न्यायमूर्ती बागची यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। निश्चितच यावर उद्धव ठाकरेंच्या सोयीचा जो अर्थ आहे तो अर्थ आता कपिल सिब्बल सांगतायत। सोमेश, कालपासून वारंवार एक मुद्दा या ठिकाणी येतो युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल यांच्याकडून, तो म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हा वेगवेगळा आहे आणि या आधारावरती निर्णय दिले जावेत। तर हा युक्तिवाद करण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? नाही, निश्चितच याविषयीचा युक्तिवाद करण्याचं कारण असं आहे की कपिल सिब्बल यांना हे सांगायचं आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत आणि हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे, अनेक निकालपत्रातून स्पष्ट झालेलं आहे। विशेषतः जे शेड्यूल 10 ज्याचा वारंवार उल्लेख होतो भारतीय संविधानातील त्या परिशिष्ट 10 मध्ये सुद्धा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष असे 2 स्वतंत्र उल्लेख आहेत। दरवेळी ज्यावेळी आमदार निवडून येतात तेव्हा ते विधिमंडळ पक्षाची स्थापना करतात आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून एका व्यक्तीला निवडतात। तशीच प्रक्रिया ही केंद्रामध्ये लोकसभेच्या बाबतीत होते। आता ज्या मुद्द्यावर कपिल सिब्बल युक्तिवाद करू इच्छितात त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र पक्ष संघटना, पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह ठरवण्याचं आहे, तर दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्षांचं कार्यक्षेत्र हे विधिमंडळ पक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्याचं आहे। आता विधिमंडळ पक्षामध्ये जेव्हा फूट पडली होती किंवा विधिमंडळ पक्षातील काही आमदार हे स्वतंत्रपणे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात वेगळे निघाले होते, त्याच वेळी राजकीय पक्षाच्या बाबतीतला निर्णय हा थेट परस्पर निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता नव्हती किंवा निवडणूक आयोगाचं कार्य अधिकार क्षेत्रच येत नाही जर प्रत्यक्ष राजकीय पक्ष संघटनेत फूट पडलेली नसेल तर। अर्थात असा युक्तिवाद हा कपिल सिब्बल करतायत। आता न्यायमूर्ती त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतायत की सर्वसाधारणपणे या सगळ्यामध्ये जेव्हा प्राथमिक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणं म्हणजे नेमकं काय, व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप म्हणजे स्वतःहून प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणं, यातून नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे। त्याशिवाय आता बागची विचारतायत की सिम्बॉल इश्यू जो आहे म्हणजे पक्ष चिन्हाचा वाद हा आधी त्याविषयीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्सचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता ते म्हणतात की पहिल्यांदा आपल्याला पक्ष चिन्हाच्या वादाचा विचार करावा लागेल आणि नवीन विधानसभा प्रत्यक्ष अस्तित्वात आलेली आहे, त्यामुळे आमदार अपात्रतेचा जो विषय आहे तो आता डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्सवरती निर्णय करण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाहीये। त्याचं कारण असं आहे की नव्याने आलेली आहे नवी विधानसभा आणि ज्या विधानसभेच्या आमदारांच्या कार्यकाळाबद्दलचा तो सगळा वाद होता तो कार्यकाळ यापूर्वीच पूर्ण झालेला आहे। त्यामुळे मग आता ते म्हणतायत की आम्हाला देखील या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा या दोघांचा एकमेकांवर परिणाम आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाने जे आपल्या निकालपत्रात म्हटलेलं होतं की आमदार अपात्रतेची स्वतंत्र कार्यवाही सुरू आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाच्या अनुषंगाने पक्ष कुणाचा आहे, चिन्ह कुणाचा आहे याविषयीची प्रक्रिया स्वतंत्र सुरू आहे आणि या दोघांचा एकमेकांवर परिणाम होत नाही, कारण तशा अनुषंगाची अर्ज हे यापूर्वी उद्धव ठाकरेंनी उच्च न्यायालयामध्ये दिले होते, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा दिले होते आणि त्यांनी तेव्हाच म्हटलं होतं की निवडणूक आयोगाला याविषयीचा निर्णय करण्यापासून थांबवा, पण तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक आयोगासमोरच्या कुठल्याही प्रक्रिया थांबवल्या नाहीत। जो निर्णय व्हायचा होता, जे प्रकरण सुरू होतं शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे चालवू दिलं आणि दुसऱ्या बाजूला आमदार अपात्रतेचं प्रकरण स्वतंत्रपणे सुरू होतं।
त्यावेळी उद्धव ठाकरेंची प्राथमिकता आमदार अपात्रतेवर भर देण्याची होती आणि निवडणूक आयोगाने म्हटलं की आम्ही जेव्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयानेही कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाहीये त्यावेळी आम्ही निर्णय करतोय की शिवसेना पक्ष कुणाचा आहे. आता कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे कपिल सिब्बलांचं फ्रॉम फर्स्ट पॉइंट आर्ग्युमेंट आहे ते म्हणजे या दोन प्रक्रियांना तुम्ही स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही किंवा आयसोलेशन मध्ये विचार करू शकत नाही. दोन्ही प्रक्रियांचा एकमेकांवरती प्रभाव पडतो. म्हणजे आमदार अपात्रतेची प्रक्रिया आणि कार्यवाही आणि हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असला आणि त्यांच्याकडे त्याविषयीच्या प्रोसिडिंग्स प्रकरण चालणार असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला जो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा हे ठरवण्यासंदर्भातला हे दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणजे आपण जर पुन्हा विचार केला आता न्यायमूर्ती बागची हे कपिल सिब्बल यांना वेगवेगळे प्रश्न विचारतायत परंतु त्या प्रश्नातून ते कपिल सिब्बल जे आधी म्हणत होते किंवा ज्या प्रकारचे एक प्रिन्सिपल एस्टॅब्लिश झालेलं होतं की लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडलेली असताना राजकीय पक्षात फूट पडलेली आहे असं गृहीत धरून त्याविषयी काही निर्णय देण्याची निवडणूक आयोगाला आवश्यकता नव्हती हे कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध आहे असं देखील कपिल सिब्बल म्हणतात. त्यामुळे आता हा युक्तिवाद त्यांना एका विशिष्ट दिशेने न्यावा लागेल. एकतर या दोन्ही प्रकरणांचा आमदार अपात्रतेचं प्रकरण आणि पक्षचिन्हाचा वाद या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे का ते एकमेकांशी संबंधित असलेली प्रकरण आहेत का आणि या दोघांचा एकत्रित विचार व्हायला हवा का किंवा जर ही दोन्ही स्वतंत्र प्रकरणं असतील तर मग ज्या प्रकरणी निवडणूक आयोगाने एक निर्णय दिला आणि त्यावेळी आमदार अपात्रते संदर्भात काही कार्यवाही जी सुरू होती विधानसभा अध्यक्षांपुढे ती स्वतंत्रपणे सुरू होती तर याचा एकमेकांवर परिणाम होत नव्हता असं म्हणावं लागेल. त्यामुळे आता कपिल सिब्बल म्हणतायत की आम्ही यापूर्वीच निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे त्या निर्णयासंदर्भात आम्ही आधीच अपील केलेलं आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की जेव्हा 2023 फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष मिळाला आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण मिळालं त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि त्यापूर्वीपासून म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे निघून गेले आसाम गुवाहाटी आणि नंतर मग ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एक प्रकरण प्रलंबित होतंच सर्वोच्च न्यायालयात जे या आमदारांच्या अपात्रते संदर्भात होतं. दोन्ही गटांचे एकमेकांविषयात दावे प्रतिदावे होते. त्यामुळे आता कपिल सिब्बलांना न्यायमूर्ती तेच विचारतायत की जी विधानसभा संपून गेलेली आहे ते मॅटर एक प्रकारे इनफ्रक्च्युअस झालेलं आहे. लीगल भाषेत सांगायचं तर त्या प्रकरणावर आता सुनावणी घेण्यात काही अर्थ आहे का आणि निवडणूक आयोगाचा जो निर्णय तो निर्णय सध्या तुम्ही आव्हान दिलेला आहे तर त्या निर्णयावर सुनावणी घेतली पाहिजे का. मग कपिल सिब्बल आता परत सांगतायत की नाही आमचं म्हणणं आहे की ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित आहेत आणि म्हणून आम्ही आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा वारंवार उल्लेख करतोय. मग पुन्हा आता इथे प्रश्न असा निर्माण होतो त्या पुढे जाऊन की जे कपिल सिब्बल म्हणतायत किंवा न्यायाधीश त्यांना जो प्रश्न विचारतायत त्याच अनुषंगाने मग यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दोनदा निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारची स्थगिती द्यायला नकार दिला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारची स्थगिती द्यायला नकार दिला. त्याचवेळी धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने जो निर्णय दिला त्यात त्यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोगाने निर्णय करताना त्यांच्याकडे उपलब्ध असलेला जो सर्वोत्तम घटनात्मक मार्ग आहे जो उपलब्ध मार्ग आहे त्या मार्गाच्या अनुषंगाने निर्णय करायला हवा असं सध्या निवडणूक आयोगाच्या बाबतीत म्हटलेलं होतं. त्यामुळे आता कपिल सिब्बल यांच्या पुढे हेच आव्हान आहे की त्यांना हे सांगावं लागेल की डिस्क्वालिफिकेशन त्याच्यामुळे ते म्हणतायत की कपिल सिब्बल म्हणतायत की स्पीकर म्हणजेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा आमदारांच्या अपात्रते संदर्भातला जो निर्णय होता तो योग्य होता का आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने जर आपण विचार करायचा असेल तरच याबाबत पुढचा निर्णय होऊ शकतो तो म्हणजे पक्ष चिन्ह कुणाचं होतं. आता न्यायमूर्ती त्यांना तेच विचारण्याचा प्रयत्न करतायत की या सगळ्या गोष्टी त्यावेळी घडल्या जेव्हा आमदार अपात्रतेचं प्रकरण फाईल करण्यात आलेलं होतं आणि ते प्रलंबित होतं. त्याच्यामुळे ते म्हणतायत की डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग्स आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या दोन्ही एकत्रितपणे विचार केला जाऊ शकतो का जयमाला बागची म्हणतात. त्यावरती कपिल सिब्बल म्हणतात की कोर्टाने आधीच म्हटलेलं आहे की त्या सगळ्या कारवाया किंवा त्या सर्व ऍक्शन्स किंवा जे इव्हेंट्स आहेत
ते सगळे बेकायदेशीर आहेत असं कोर्टाने म्हटलेलं आहे आणि असा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे। त्यामुळे ते म्हणतात तेव्हा पुन्हा जयमाला बागची प्रश्न विचारतात की ज्यावेळी सुभाष देसाईंच्या प्रकरणात म्हणजे जे मूळ प्रकरण आमदार अपात्रतेच्या संदर्भातलं होतं त्यावेळी त्यांनी एक निर्णय केलेला होता, म्हणजे त्यावेळेसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एक निर्णय केलेला होता की या सगळ्यामध्ये लेजिस्लेचर पार्टी दोन वेगवेगळ्या प्रकारचे व्हीप, दोन वेगवेगळ्या प्रकारचे नेते हे अपॉइंट करते का आणि त्या अपॉइंटमेंट पैकी कोणती अपॉइंटमेंट योग्य आहे याविषयीचा निर्णय हा यापूर्वीच झालेला आहे। म्हणजे आता परत जो कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने सध्या विचार होतोय तो म्हणजे कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे आमदार अपात्रता आणि निवडणूक आयोगाचा निर्णय, शिवसेना पक्षचिन्ह कोणाचं आणि कोणाचे आमदार पात्र आहेत कोणाचे आमदार अपात्र आहेत याविषयीचा निर्णय या दोघांचा एकत्रित विचार करा। कोर्ट तेच विचारतंय की जो आमदार अपात्रतेचा विषय तो यापूर्वी त्याचा निर्णय झालेला आहे तर तो पुन्हा विचारात घ्यायचा का हे कोर्ट विचारते। पुन्हा कपिल सिब्बल म्हणतात की नाही, या दोन प्रकरणांचा एकमेकांसोबत संबंध आहे, एकमेकांशी संबंधित असलेले हे प्रकरण आहेत आणि एकमेकांवर या प्रकरणांचा परिणाम होतोय, प्रभाव पडतोय, त्यामुळे आपल्याला विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निर्णयाचा विचार करावा लागेल। कपिल सिब्बल म्हणतात की त्यावेळी ज्या घटना घडल्या त्या बेकायदेशीर होत्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, असं त्यांनी म्हटलं। तर आता पुन्हा न्यायमूर्ती त्यांना प्रश्न विचारतायत की जे आमदार अपात्रतेचं प्रकरण आहे ते इनफ्रक्च्युअस झालेलं आहे, त्या प्रकरणामध्ये आता त्यांचा कार्यकाळ संपून पुन्हा नव्याने एक नवी विधानसभा निवडून आलेली आहे, त्यामुळे जर आपण विचार करायचा असेल तर आता फक्त निवडणूक आयोगाच्या निकालाचा विचार करायचा की या सगळ्यामध्ये जर आपण विचार करायचा असेल तर डिस्क्वालिफिकेशनचा करायचा। त्यावर कपिल सिब्बल जे म्हणाले की तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की त्या सर्वच घटना बेकायदेशीर होत्या। आपल्याला सर्वांना आठवते की भरत गोगावलेंचा व्हीप म्हणून नेमणूक झाली, ही घटना चुकीची होती असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं। त्यानंतर राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट बोलवली, ती चुकीची होती असं सर्वोच्च न्यायालय म्हटलं। असा एक सर्वसाधारण अर्थ काढण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा, त्यावेळी माध्यमांमध्येही काढण्यात आला होता, अनेकांकडून काढण्यात आला होता। त्याविषयी आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात की या कोर्टाने त्या मूळ प्रकरणात जो निर्णय केलाय, सुभाष देसाईंनी ज्याच्या नावाने जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेतलेला नाहीये किंवा लेजिस्लेचर किंवा त्यांनी म्हटलं की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेजिस्लेटर पार्टीकडून म्हणजे विधिमंडळ पक्षाचा नेता आणि विधिमंडळ पक्षाचा प्रतोद नेमण्याबाबतचे जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने विचार केला होता। त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटलं होतं की देर इज अ कनेक्शन बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड लेजिस्लेचर पार्टी अँड दॅट लेजिस्लेटिव्ह पार्टी इज सुपर स्ट्रक्चर रेस्टेड ऑन पॉलिटिकल पार्टी। याचा अर्थ विधिमंडळ पक्षामध्ये आणि त्याशिवाय जर दुसरा विचार करायचा असेल तर राजकीय पक्षामध्ये दोघांमध्ये सुद्धा संबंध आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं त्यावेळी। आणि सर्वोच्च न्यायालयाने हे देखील म्हटलंय की या दोघांमध्ये सुपर स्ट्रक्चर म्हणजे लेजिस्लेचर पार्टी किंवा विधिमंडळ पक्षाचा सगळा ढाचा हा राजकीय पक्षावर अवलंबून असतो। तर हे सगळे निर्णय त्यावेळेस झालेले आहेत असं कोर्ट म्हणतंय। त्याच्यामुळे हा एक डिस्क्वालिफिकेशनचा जो इश्यू आहे म्हणजे आमदार अपात्रतेचं जे प्रकरण आहे हे तर एक वेगळं प्रकरण आहे असं कोर्टाकडून सांगितलं जात आहे आणि निवडणूक आयोगाचं जे प्रकरण आहे ते एक स्वतंत्र आणि वेगळा इश्यू आहे। त्या दोन्हीकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे असं असा संकेत एक प्रकारे न्यायमूर्ती बागची देत आहेत। पण कपिल सिब्बल म्हणतात की तुम्ही या दोघांचा एकत्रितपणे उल्लेख करा, आमदार अपात्रतेचा आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षचिन्ह कोणाचं, या दोघांचा एकत्रितपणे विचार करा कारण या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांवर परिणाम झालेला आहे असं सध्या कपिल सिब्बलांकडून युक्तिवाद करण्यात येतोय। अगदी सोमेश, अगदी याचं जर विश्लेषण सोप्या भाषेत केलं तर दोन महत्त्वाचे मुद्दे दिसतात। पहिलं म्हणजे ज्या वेळेला आर्टिकल 10 च्या पद्धतीनं म्हणजे परिशिष्ट 10च्या अनुषंगानं जर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा होता तर त्यावेळेला विधिमंडळाचे विधानसभेचे जे अध्यक्ष होते राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीचा निर्णय दिला त्याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते आणि जरी तेव्हाचा कार्यकाळ संपलेला असला तरी तो मुद्दा आता या युक्तिवादामध्ये घ्यायचा की नाही। आणि दुसरा मुद्दा पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातला जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला होता, या दोन्हीचा प्रभाव आपल्याला अर्थातच दिसतो आहे एकमेकांवरचा। मात्र कोर्टाचं असं म्हणणं आहे की ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट केल्या जाव्यात। आता जर महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा झाला तर कोर्ट पहिल्यांदा कुठला मुद्दा आधी घेईल?
नाही, निश्चितच आता कोर्टाचा त्याच विषयावरती प्रश्न उत्तर सुरू आहेत कपिल सिब्बल यांच्याकडून की तुम्ही पहिल्यांदा कोणत्या मुद्द्यावरती युक्तिवाद करू इच्छिता. एकतर पहिल्यांदा आपल्याला आमदार अपात्रतेचा मुद्दा विचारात घ्यायचा आहे का, तर कोर्ट म्हणते की यापूर्वी जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावण्या झाल्या होत्या त्या सुनावणी दरम्यान 5 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्यात आलं होतं. त्यावेळी आमदार अपात्रता, कोणत्या आमदारांचा व्हीप योग्य आहे, कोणत्या आमदारांचा व्हीप अयोग्य आहे, या सगळ्यावरती निर्णय झालेला आहे किंवा या सगळ्याचा विचार झालाय. तर त्या प्रकरणावरती त्याच इश्यूजवर परत आता आर्ग्युमेंट करायची आहे का, ते गृहीत धरायचं आहे का, कारण ती विधानसभा संपलेली आहे, तो कार्यकाळ संपलेला आहे, नव्याने विधानसभा निवडून आलेली आहे, नव्याने विधानसभा अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे. तर त्या प्रकरणाचा विचार करायचा आहे का, कारण ते यापूर्वीच निर्णय झालेला आहे. त्यावरती कपिल सिब्बल म्हणतात की नाही, आम्हाला सगळ्यांना, आम्ही पहिल्यांदा 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेसाठी आलो होतो, त्यानंतर मग त्यांनी आमच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की 2 जुलै पूर्वी घडलेल्या ज्या सर्व घटना आहेत त्या आता इररिलेव्हंट आहेत असं यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांचं दुसरं असं म्हणणं आहे की ज्या विषयाच्या आधारावर, म्हणजे जे मुद्दे, म्हणजे आम्ही 16 आमदारांच्या विरोधात पहिल्यांदा अपात्रता दाखल केली, त्यानंतर मग शिंदेंनी आमच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या. 2 जुलै म्हणजे जोपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होत होते तोपर्यंत त्या दरम्यान घडलेल्या सर्व ज्या घटना आहेत 21 जून ते 2 जुलै दरम्यानच्या, या सर्व तुम्ही गृहीत धरा असं कपिल सिब्बल म्हणतायत. कोर्ट तेच म्हणतंय, कारण एक कायदेशीर तत्व आहे की ज्यावेळी एखाद्या प्रकरणावरती कोर्टाकडून जर निर्णय झालेला असेल तर त्याच प्रकरणावर, त्याच इश्यूवर, त्याच प्रश्नावर पुन्हा कोर्ट निर्णय करू शकतं का परत, तेच किंवा तशाच स्वरूपाचा जो इश्यू डिसाइडेड आहे ऑलरेडी, तो इश्यू तुम्ही परत त्याच प्रकरणामध्ये एखाद्या आणू शकता का युक्तिवादासाठी, म्हणून हा एक मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे आता तो प्रश्न कपिल सिब्बल यांच्यापुढे उपस्थित करतायत. कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की तुम्ही या 2 गोष्टींना एकत्रितपणे पहा. दुसऱ्या बाजूला कोर्ट म्हणतंय की तुमचं म्हणणं जर असं असेल की दोघांना एकत्रितपणे पाहायचंय, तर मग जे प्रकरण ऑलरेडी डिसाईड झालेलं आहे, 5 न्यायाधीशांनी त्याविषयी निकाल दिलेला आहे, निर्णय केलेला आहे, त्यानंतर राहुल नार्वेकरांनी निर्णय केलाय, त्यानंतर ती विधानसभा विसर्जित झाली आहे, आता नव्याने एक विधानसभा निवडून आलेली आहे, मग तरी सुद्धा आमदार अपात्रतेचा विचार करायचा आहे का, तर त्यावर ते म्हणतात की नाही, निवडणूक आयोगाकडून या सगळ्यामध्ये तो संदर्भ घेतला गेला, तो आमदारांच्या संख्येचा होता, खासदारांच्या संख्येचा होता, आणि म्हणून त्याचा संदर्भ घेतला पाहिजे. कोर्ट म्हणते की असं करता येईल का. आता परत कपिल सिब्बल हे 2018च्या पक्ष घटनेचा उल्लेख करतायत. मला असं वाटतं की कदाचित कालपासून मी कपिल सिब्बलांचा जितका युक्तिवाद ऐकला आणि त्यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बलांकडून वारंवार एक मुद्दा मांडला जातोय की 2018 साली राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना नेमलं आणि त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंची नेमणूक पक्षनेता म्हणून झाली किंवा काही इतर आमदारांची नेमणूक उपनेते म्हणून झाली. आता हा मुद्दा कपिल सिब्बलांनी बऱ्याचदा मांडलेला आहे. त्यांच्या मूळ युक्तिवादाचा पूर्ण आधारच आता हा मुद्दा होत चाललाय की 2018च्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच एकनाथ शिंदेंची निवड झाली आणि 18च्या कार्यकारिणीतच उद्धव ठाकरेंची निवड झाली आणि 18 साली घटना दुरुस्ती झाली. त्या घटना दुरुस्तीवर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला नाही. पण परत इथे आणखीन एक दुसरी बाजू या सगळ्याची लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला 2018च्या पक्ष घटनेवर, कारण ती पक्ष घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे दाखलच केली नाही, त्यांच्या अभिलेखावरच उपलब्ध नाही. त्या रेकॉर्डवर पाठवण्याची जबाबदारी ज्यांची कोणाची होती शिवसेना पक्षामध्ये, त्यांनी ती पूर्ण केली होती का, हा एक मूलभूत प्रश्न निवडणूक आयोगाने उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या किंवा 2018च्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला नाही किंवा 2022 पर्यंत कोणत्याही स्वरूपाचा आक्षेप घेतला गेला नाही, हा एक मुद्दा आता जो कपिल सिब्बल वारंवार मांडतायत, तो मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयाकडून ग्राह्य धरला जाईल का, कारण एकनाथ शिंदेंना एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटली नाही म्हणून ती कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह नव्हती असं म्हणायचं का, असा हा एक मूलभूत प्रश्न आहे. सिब्बल परत त्याच मुद्द्यावरती आर्ग्यू करतायत की 2018ची जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येच या सगळ्यांच्या नेमणुका झाल्या होत्या, त्याच राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंची नेमणूक झाली होती आणि त्यावर कुठल्याही स्वरूपाचा आक्षेप हा एकनाथ शिंदेंनी घेतलेला नव्हता असं कपिल सिब्बल आता परत सांगतात. आणि त्यामुळे ते म्हणतात की या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा उल्लेख करा. निश्चितच आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2022 साली ज्यावेळी पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी काही स्वतंत्रपणे वेगळा निर्णय घेतला आणि म्हणाले की आम्हीच शिवसेना आहोत, त्यानंतर तातडीने शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या सोबतच्या 16 आमदारांच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आमदार अपात्रतेची विधानसभा अध्यक्षांकडे.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदेंच्या वतीने एक रिलीफ मागण्यात आला, दिलासा मागण्यात आला की पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे ॲडव्हर्स कारवाई करू नका. आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं, विधानसभा अध्यक्षांच्या तेव्हा अध्यक्ष अस्तित्वात नव्हते, कारण उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तेव्हा होते आणि नाना पटोले राजीनामा देऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले होते. तर त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नव्हते, पण उपाध्यक्षांना म्हटलं की पुढल्या सुनावणीपर्यंत कोणता निर्णय करू नका. सर्वोच्च न्यायालयात पुढली सुनावणी होईपर्यंत सरकार पडलं. राज्यपालांनी विधानसभेत बहुमताच्या चाचणीचे निर्देश दिले. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मग एकनाथ शिंदेंकडून देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या काही आमदारांच्या विरोधामध्ये अपात्रतेचं प्रकरण दाखल करण्यात आलं. त्यानंतर जर आपण विचार केला तर प्रत्येक पावलोपावली म्हणजे जवळपास प्रत्येक निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाकडे आव्हान देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलंय. म्हणजे जो पहिला निर्णय आमदार अपात्रते संदर्भातला ज्याविषयी याचिका दाखल करण्यात आली, त्यानंतर मग याचिका दाखल केलेली आहे त्यावर लवकर निर्णय व्हावा म्हणून उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले. राज्यपालांनी बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली म्हणून उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले. निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला. अंधेरी पूर्वची निवडणूक लढवायची होती शिवसेनेला. आपल्याला सर्वांना आठवते त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने एक उमेदवार निवडणूक लढल्या होत्या. पहिली निवडणूक झाली होती या फुटीनंतरची आणि ती मोठ्या उत्साहाने शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी लढवली होती. त्यावेळी त्यांनी मशाल हे चिन्ह घेतलं आणि ती निवडणूक लढवायला गेले म्हणून ते प्रकरण निवडणूक आयोगाकडे एका गटाला मशाल चिन्ह, दुसऱ्या गटाला ढाल आणि तलवार आणि बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं. तो एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष होता आणि उद्धव ठाकरेंकडे जो पक्ष होता तो मशाल यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा स्वरूपाचा पक्ष होता. मग त्यानंतर निवडणूक आयोगाने जेव्हा निकाल दिला की मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडेच धनुष्यबाण आणि पक्षचिन्ह असेल तर त्या अनुषंगाने जेव्हा विचार झाला त्या निकालाला सुद्धा निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 मध्ये आलेल्या निकालाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं. त्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय केला पाहिजे यासाठी म्हणून पुन्हा उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मग विधानसभा अध्यक्षांनी नेमका निर्णय कसा करायचा आहे, त्याचे निकष कोणकोणते असले पाहिजेत याविषयी सर्वोच्च न्यायालयाने एका कॉन्स्टिट्यूशनल बेंचची स्थापना केली. त्या आधारे त्यावेळी विचार झाला आणि विचार करून एक सविस्तर मोठं जजमेंट आलं. ज्या जजमेंटच्या नंतर मग विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करायचा होता कोण पात्र आहे कोण अपात्र आहे. त्यावेळी पुन्हा उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयाकडे आले आणि ते म्हणाले विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय केला पाहिजे. मग सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्हाला आम्ही टाइम टेबल देतो त्या वेळेत निर्णय करा. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला की कुणीही अपात्र ठरत नाही, दोघेही पात्र आहेत. पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं. त्यामुळे आता यामध्ये आपल्याला दोन मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. एक मूळ प्रकरण आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे पहिल्यांदा निघून गेले होते आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात आलेलं प्रकरण, त्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात निकाल झालेला आहे. आमदार अपात्रतेचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलाय जो धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने घटनापीठाने कॉन्स्टिट्यूशनल बेंचने दिलेला निकाल आहे. त्यानंतर मग निवडणूक आयोगाच्या संदर्भाने जे अपील दाखल करण्यात आलं होतं निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात, एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण देण्याच्या निकालाविरोधात, तर ते अपील हे सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित होतं आणि त्यामध्ये पुन्हा नव्याने आणखीन एक अर्ज दाखल करण्यात आला. तो म्हणजे राहुल नार्वेकर यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या आधारे कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद केला होता की राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा धनंजय चंद्रचूड यांनी दिलेल्या न्याय निर्णयाच्या निकालपत्राच्या अनुषंगाने नाहीये. आता कोर्ट तेच म्हणतंय की अपात्रतेच्या प्रकरणावर यापूर्वी कॉन्स्टिट्यूशन बेंच बसून झालेला आहे, निर्णय झालेला आहे. त्यानंतर आमदार अपात्रते संदर्भात एक विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केलेला आहे. त्यानंतर ती विधानसभा विसर्जित झालेली आहे, नवी विधानसभा निवडून आलेली आहे आणि मग पुन्हा आमदार अपात्रतेचा विचार करायचा आहे का? कपिल सिब्बल म्हणतायत तुम्ही आमदार अपात्रतेचाही विचार करा. तुम्ही 21 जून पासून 2 जुलै 2022 ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या दरम्यानच्या काळात ज्या घटना घडल्या त्याचाही विचार करा आणि आमदार अपात्रतेचा विचार झाल्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विचार करता येणार नाही असं पुन्हा कपिल सिब्बल म्हणतात. आता निश्चितच जर आपण विचार केला तर कायदेशीर युक्तिवाद ही दुधारी तलवार आहे. ती जशी
कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंच्या बाजूने वापरण्याचा प्रयत्न करतात, तसं त्यांच्याकडून मांडले जात असलेल्या मुद्द्यांच्या आधारे न्यायमूर्तींकडून असाही विचार केला जातोय की याच लॉजिकनी, याच तर्काच्या आधारे जर वेगळ्या बाजूने विचार करायचा झाला तर उत्तर काय मिळते. त्यामुळे आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल म्हणतायत की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोघांनी एकमेकांच्या स्वतंत्रपणे किंवा वेगवेगळे असू शकत नाहीत, यांचा एकत्रित विचार व्हायला हवा. आता यामध्ये एक पुन्हा मूळ घटनात्मक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे असा आहे की जे सादिक अलीचं प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट आहे, ज्या प्रकरणामध्ये कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निकाल आहे, त्या निकालाच्या अनुषंगाने जी ट्रिपल टेस्ट डिक्लेअर केलेली आहे, जाहीर केलेली आहे की ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा असतो, त्या ट्रिपल टेस्टवर आता पुनर्विचार करायचा का, असा एक मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. कारण जर आपण विचार केला तर स्पीकर हे कुठल्याही प्रकारे म्हणजे सिब्बल म्हणतात की विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही प्रकारे आमदार अपात्रतेवर निर्णय घेत नाहीत. त्याशिवाय आमदार अपात्रतेनी च्या बाबतीतला जो निर्णय घ्यायचा होता तो कसा घ्यायचा होता हे सगळं या न्यायालयाच्या एका निकालपत्रातून जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग ते म्हणतात त्याच वेळी इलेक्शन कमिशन मात्र ऑर्गनायझेशनच्या बाबतीत म्हणजे पार्टी ऑर्गनायझेशनच्या बाबतीत निर्णय करतं. त्यामुळे असं यापूर्वी कधी झालेलं नाही असं ते म्हणतात. म्हणजे त्यांनी म्हटलं की ऑर्गनायझेशनल विंग आणि जो लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे विधिमंडळाच्या किती संख्या कुणासोबत आहे, कुणासोबत बहुमत आहे, त्या चाचणीच्या आधारे एका बाजूला निवडणूक आयोग निर्णय करतं आणि त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेचं प्रकरण हे प्रलंबित असतं. तर यामध्ये विचार व्हायला हवा का, स्वतंत्रपणे विचार करायचा की जर असं यापूर्वी कधी झालेलं नाही असं कपिल सिब्बल म्हणतायत की एका बाजूला विधिमंडळ पक्षाच्या संदर्भात असलेले जे आमदार आहेत त्यांच्या अपात्रतेचं प्रकरण हे प्रलंबित होतं आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने पक्ष संघटना कोणाकडे आहे, चिन्ह आणि नाव कोणाकडे याविषयीचा निर्णय घेतलेला आहे. आणि ते म्हणतात की पीपल इन पॉवर आर लाईक मॅग्नेट, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सत्तेतली माणसं ही चुंबकासारखी असतात असं स्वतः कपिल सिब्बल म्हणतात. आणि ज्यावेळी सत्तेतली माणसं ही चुंबकासारखी असतात त्यानुसार 31 हे 39 झाले आणि दुसऱ्या बाजूला 39 हे 56 झाले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सुरुवातीला जे 31 होते ते 39 झाले असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर जे 39 होते ते 56 झाले असं आता पुन्हा कपिल सिब्बलांचंच म्हणणं आहे. आणि कपिल सिब्बल म्हणतात की सत्तेतला माणूस हा माणसा आकर्षित करू शकतो. पीपल इन पॉवर आर लाईक मॅग्नेट असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की जे सत्तेत असतात ते लोहचुंबकासारखे आहेत, त्यांच्याकडे आपोआप लोक आकर्षित होतात आणि म्हणून 31चे 39 झाले एकनाथ शिंदेसोबत असलेल्या आणि 39चे पुढे 56 झाले असं सध्या कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे आता न्यायमूर्ती पुन्हा कपिल सिब्बल यांना काही कायदेविषयक प्रश्न विचारतात. हो सोमेश, कपिल सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये वारंवार आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या या सगळ्याचा टप्प्याटप्प्यानं उल्लेख येताना दिसतोय आणि जरी ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रकरणं ऐकली जावीत किंवा काही प्रकरणांच्या सुनावण्या आधीच कोर्टानं दिलेल्या आहेत किंवा काही गोष्टी या घटनात्मक पद्धतीने घडलेल्या नाहीत किंवा वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने घडल्या असं देखील कोर्टानं म्हटलेलं होतं, मग या सगळ्या गोष्टींचा ज्या आतापर्यंत घडलेल्या आहेत या सगळ्यांचा जर प्रभाव या सगळ्यावरती पडत असेल तर त्याचा एकत्रितपणे युक्तिवादामध्ये काही उल्लेख केला जाणार आहे का किंवा त्या घटनांचा विचार तरी केला जाऊ शकतो का? नाही, निश्चितच सिब्बल यांचा एकंदरीत सर्व प्रकारे जो युक्तिवाद आहे तो याच दिशेने जातोय. त्यांचं म्हणणं आहे की विधिमंडळाच्या संदर्भात कोणते आमदार पात्र आहेत अपात्र आहेत याविषयीचा निर्णय आणि प्रकरण प्रलंबित होतं. दुसऱ्या बाजूला जर विचार करायचा असेल तर विधिमंडळातलं प्रकरण प्रलंबित असताना विधिमंडळातले आमदार कोणासोबत किती आहेत आणि खासदार कोणासोबत किती आहेत या आधारावरती निवडणूक आयोगाने निर्णय केला की शिवसेना पक्षचिन्ह कोणाकडे. निश्चितच निवडणूक आयोगाने केवळ याच एका आधारावर निर्णय नाही केला, त्यांनी आधी 2 टेस्ट चेक केल्या ज्या सादिक अली जजमेंटमध्ये सांगितल्या आहेत. त्या टेस्टच्या आधारे हे ठरवणं शक्य नव्हतं की शिवसेना कुणाची आहे, त्यामुळे तिसरी टेस्ट जी बहुमताची आहे त्या आधारावर निर्णय झाला. पण सिब्बल म्हणतात की तेव्हा आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित होतं आणि जे सिब्बलांनी म्हटलंय की पीपल इन पॉवर आर लाईक मॅग्नेट, तर त्याच्या आधारे आता हे म्हणतायत
की पीपल इन पॉवर लाईक मॅग्नेट म्हणून 31चे 36 झाले, जे त्यानंतर 36चे पुढे 39 झाले, 39चे पुढे आता 56 झाले आणि आता ते म्हणतात की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा 21 संसदीय सदस्य आमच्या सोबत होते, त्यामध्ये 18 लोकसभेचे खासदार आणि 3 राज्यसभेचे खासदार. पण जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर खासदार हे शिंदेंसोबत गेले, असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की या सर्व घटना एकमेकांशी संबंधित आहेत. आता इथे पुन्हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे एकतर अकॅडमिक युक्तिवादाचा आहे, कायदेशीर वेगवेगळ्या मुद्द्यांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल जगातल्या घडणाऱ्या घडामोडींचा आहे. आता प्रॅक्टिकल जगात घडणाऱ्या घडामोडींचा विचार कोर्टाने कायदेशीर कक्षेच्या पलीकडे जाऊन करायचा का, आता असा इथे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. कारण सिब्बल एक जे सांगण्याचा प्रयत्न करतायत किंवा सुचवण्याचा प्रयत्न करतायत की एखादी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की त्यांच्यासोबत लोक जातातच, त्यांच्याकडचे नंबर्स वाढतातच, त्यामुळे त्या आधारावरती निर्णय कसा करायचा. पण दुसऱ्या बाजूला सिब्बल हे देखील विसरतात की ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हाच ही फूट घडली होती, की तेव्हाच हे सगळे आमदार निघून गेले होते. मग जर पीपल इन पॉवर आर लाईक मॅग्नेट हे जे कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे त्याचा जर विचार निश्चितपणे करायचा म्हणजे सोमेश, जसं तू सांगतोयस की या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेण्याचा सध्या कपिल सिब्बल प्रयत्न करतायत आणि काल संपूर्ण वेळ कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केलेलं होतं आणि घटनाक्रमच ते सांगत होते. लीगल मुद्द्यांवर काल ते आले नव्हते आणि आज देखील ज्यावेळी सुनावणीला सुरुवात झालेली आहे त्यावेळी घटनाक्रम, वेळ, नेमकं कधी काय घडलं अशा प्रकारचा सगळा पट कोर्टासमोर मांडण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्यामुळे यातला आता महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा असणार आहे की जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर या सगळ्या कुठल्या आधारावर निर्णय घ्यायचा हे न्यायालयाला ठरवावं लागणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय असेल, त्यावेळी अपात्रतेबाबतचा निर्णय देताना त्यांनी कुणालाच अपात्र ठरवलेलं नव्हतं. दोन्ही व्हीप त्यांनी योग्य असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यामुळे ना शिंदे गटाचं कोणी अपात्र ठरलं होतं ना ठाकरेंकडचं कोणी अपात्र ठरलेलं होतं. या निर्णयाचा नेमका कसा परिणाम होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरं, जे आयोगाकडे पक्षाच्या घटनेचा मुद्दा आहे, विशेषतः 2018ची जी घटना आहे ती घटना आयोगाला प्राप्तच झालेली नव्हती असं आयोगाने म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ज्या घटनेच्या आधारे पक्ष आपल्याकडे असल्याचा दावा ठाकरेंकडून केला जातो आहे ते डॉक्युमेंट हा यातला फार कळीचा मुद्दा आहे. मात्र त्यावर काल देखील कपिल सिब्बल यांनी असं आर्ग्युमेंट केलेलं होतं की ही घटना नाही असं शिंदेंनी म्हटलेलं नाहीये किंवा ही घटना अमान्य केलेली नाहीये, केवळ ती निवडणूक आयोगाला मिळालेली नव्हती हा मुद्दा होता आणि त्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र या मुद्द्याचा आता फेरविचार न्यायालयाकडून केला जातो का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे बहुमताच्या आधारावर पक्ष जी ट्रिपल टेस्ट न्यायालयाने सांगितलेली होती त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा होता पक्षाची रचना आणि तिसरा मुद्दा होता बलाबल. त्यामुळे बलाबल काय आहे, कोणाकडे बहुमत आहे या आधारावर न्यायालयाने निर्णय दिला. राम मंदिराचा निर्णय देऊ नका, 2019च्या निवडणुकीनंतर त्या 370 कलम रद्द केलं तेव्हा सुद्धा वेगळे विचार मांडलेले. म्हणजे त्यांचं वाक्य किंवा त्यांनी जे वक्तव्य व्यक्त करतात ते म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये, ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार. ते युबीटी सेवा केले आहेत, ते आमचे नाही आहेत. बरं, एकच मुद्दा त्यांचा वारंवार हे म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार जो होता उद्धव ठाकरे यांच्यावर होता असं त्यांचं म्हणणं होतं. हे बघा, लोकांचा जो पक्षाचे अनुयायी आहेत, पक्षाचे जे समर्थक आहेत, वर्षोनवर्ष पक्षाला मतदान करतात. तुम्ही पाहिलेलं आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि आम्ही वेगळे झालो, निवडणुका लढवल्या, त्यावेळी उद्धव ठाकरेंची जी काही दशा झालेली आहे, त्यांनी जी दिशा स्वीकारली होती त्यानंतर जी काही दशा झालेली आपण पाहिलंय. किती आमदार निवडून आले, किती नगरसेवक निवडून आले. त्यामुळे जनाधार हा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे हे जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. तर आता आपण पाहतोय की कपिल सिब्बल युक्तिवाद करतात. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता त्याचा निर्णय झाला तेव्हा आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित होतं. मला पुन्हा तेच सांगायचं आहे की कपिल सिब्बल त्यांच्याच अशिलाची बाजू मांडणार, ते आमची कशी बाजू मांडणार. परंतु कपिल सिब्बल म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. आतापर्यंत कपिल सिब्बलांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळी मतं मांडली, ती काही खरी मतं नव्हती ना. 370 कलम रद्द करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य त्या केसमध्ये त्यांनी सरकारच्या विरोधात काम केलं, वक्फ बोर्डाच्या वेळी विरोधात काम केलं. राम मंदिराचा निर्णय घेऊ नये, राम जन्मभूमीचा, निवडणुका त्यानंतर घ्याव्यात,
निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे पण निर्णय त्यांनी दिले होते. म्हणजे ती काही सत्यवाक्य नाही आहेत ना. कपिल सिब्बल हे युबीडीचे वकील आहेत. त्या ईव्हीएमच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं की हे असं आहे आणि ते तसं आहे आणि ते रद्द व्हायला पाहिजे, घटनेच्या विरुद्ध आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे. हे बघा, ते त्यांच्या अशिलाची बाजू मांडणार वकील म्हणून. ते जर आमचे वकील असते तर आमची बाजू मांडली असती. वेगळं काय? पण जो विश्वास अखिलेश यादव यांचा रेफरन्स दिला, पक्ष त्यांच्याकडे राहिला, उद्धव ठाकरेकडे का हे राहिला बघा, रेफरन्स देणं हे त्यांचं काम आहे. शेवटी कपिल सिब्बल आहेत, ते त्यांना रेफरन्स देणं गरजेचं आहे. या देशातील मोठे वकील आहेत, त्यांच्याकडे एवढी मोठी केस आलेली आहे. ते काय म्हणणार आहेत का की एकनाथ शिंदेची बाजू खरी आहे? त्यांना तर भांडण दाखवायलाच लागणार की आपल्या अशिलाचे म्हणणं मांडावंच लागणार ना, नाहीतर ते एवढ्या लेवलचे मोठे वकील असते का? त्याच्यामुळे ते जे काही सांगतात ते म्हणजे ब्रह्मवाक्य नाही आहे. न्यायमूर्ती तयार करता आहेत, त्यांचंच म्हणणं खरं असतं तर न्यायालयाची स्थापना कशाला झाल्या असत्या, न्यायमूर्ती कशाला निर्माण केली असते? त्यामुळे त्यांचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. नाही, पण कपिल सिब्बल आता वारंवार सांगतात की 2018ची कार्यकारिणी झाली, त्या कार्यकारिणीमध्ये निर्णय झाला, त्याच कार्यकारिणीत सगळ्यांचे हे निर्णय. बघा, वारंवार सांगणार, जोपर्यंत त्यांना संधी न्यायमूर्ती देत आहेत तोपर्यंत तेच सांगणार. ते म्हणणार आहेत का एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य आहे, त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे? नाही म्हणणार, कारण ते आमचे वकील नाही आहेत. आमच्याही वकिलांची जेव्हा सुनावणी होईल त्यानंतर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. नाही, आता कपिल सिब्बल यांनी असं पण म्हटलं की पीपल इन पॉवर लाईक मॅग्नेट, म्हणजे जे सत्तेत असतात ते लोहचुंबकासारखे असतात, लोक त्यांच्याकडे आकर्षित होतातच. आता एकीकडे दोन्ही पद्धतीची वाक्य ते करतात. या लोकशाहीमध्ये ज्यांच्या मागे लोक, ज्यांच्या मागे जनाधार, तोच पक्ष सत्तेवर असतो. आणि ह्या लढाया आम्ही ज्या करतोय ह्या कशासाठी? सत्तेवर येण्याकरताच करतोय ना. जर सत्तेवरती येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती कशासाठी झाली? मग एनजीओ स्थापन केले असते ना. सत्तेवर येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आहे आणि जे सत्तेवर आहेत लोकांचा जनाधार एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेला आहे आणि लोकांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं नेतृत्व, शिवसेना कोणाची हे प्रूव्ह केलेलं आहे. नाही, पण या सगळ्यामध्येच त्यांचं म्हणणं आहे की लोहचुंबकासारखे असतात सत्तेतले लोक. मग जेव्हा तुम्ही सगळे आसाम गुवाहाटीला गेलात तेव्हा उद्धव ठाकरे पण सत्तेमध्ये होते. कदाचित हे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलले असतील, कारण बाळासाहेबांचा विचार सोडून परस्पर विरोधी भूमिकेबरोबर काँग्रेसबरोबर मॅग्नेटप्रमाणे ते चिकटले होते आणि त्यातूनच बाहेर पडण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले ना. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, जे बाळासाहेब म्हणाले होते की जर काँग्रेसबरोबर मला जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेल, माझा पक्ष बंद करेल. हे सत्तेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे त्यावेळी काँग्रेसबरोबर गेले, कदाचित मॅग्नेट म्हणून गेले असतील, काही चुकीचं बोललेलं नाही आहेत. या सगळ्यामध्ये आता जो अविश्वास व्यक्त केला जातोय ठाकरेंच्या नेत्यांकडून की निकाल त्यांच्याच बाजूने येईल अशा स्वरूपाचा एक विश्वास व्यक्त केला जातो. तुम्ही मला सकाळी म्हणालो की संजय राऊत पतंग उडवण्याचं काम करतायत. आतापर्यंत अनेक निर्णय झाले, तेव्हा सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जज असतील, त्यांच्या विरुद्ध हेच संजय राऊत चुकीच्या पद्धतीने बोलत होते. निवडणूक आयोग असेल, चुकीच्या पद्धतीने बोलत होते, टीका टिप्पणी करत होते. त्यांचा स्वभाव आहे की आपल्याला जे काही पटेल तेवढंच त्यांच्या बाजूनी बोलायचं आणि आपल्या विरोधात निर्णय दिला की त्यांच्या नावाने शिव्या आणि लाखोली व्हायची. ते काम, पतंग उडवण्याचं काम संजय राऊत करतायत. आताच सरन्यायाधीश सूर्यकांत असं पण म्हणालेले आहेत की पार्टीचं जे संविधान होतं शिवसेनेचं ते सुरुवातीला लोकशाहीच्या तत्वांवर आधारलेलं होतं आणि त्यानंतर मग ते अमेंड करण्यात आलं आणि व्हर्च्युअली एका व्यक्तीच्या शक्तीचं अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर झालं. हे बघा की शिवसेनेचे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निर्णय हा अंतिम निर्णय असायचा आणि सरन्यायाधीशांच्या वक्तव्यासंदर्भात न्यायालयीन केस असल्यामुळे मला रिप्लाय देणं योग्य वाटत नाही. तुम्ही कपिल सिब्बल काय म्हणाले त्याच्याबद्दल विचारा, मी तुम्हाला ते सांगू शकेल. नाही, आता कपिल सिब्बलांकडून वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की तुम्ही या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करा, आमदार अपात्रता आणि निवडणूक आयोग. कोर्ट त्यांना विचारते की निवडणूक आयोग आणि आमदार अपात्रता दोघांचा एकत्र विचार करायचा का, कारण आमदार अपात्रतेचं प्रकरण यापूर्वी निकाली निघाले. आता जे प्रकरण निकाली निघालेलं आहे त्याचा पुन्हा एकत्र विचार करा. कपिल सिब्बल त्यांच्या सुनावणीमध्ये त्यांची बाजू मांडतायत, त्यांच्या अशिलाची बाजू मांडतायत, त्यांचं काम आहे ते करतायत.
पण आता तुम्हाला काय वाटतं की हे जे ठाकरेंचे नेते म्हणजे फक्त संजय राऊत नाहीत, अनिल देसाई असतील, इतरही त्यांचे नेते आहेत, हे सुद्धा एक आशावाद व्यक्त करतायत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या बैठकीत असा आशावाद व्यक्त केला की एकतर हे चिन्ह गोठवलं जाईल किंवा हे चिन्ह आपल्याला दिलं जाईल. बघा, यामागचं एकच कारण आहे की आपण पाहताय की युबीटीला कशा प्रकारे ओहोटी लागलेली आहे आणि त्या ओहोटीमुळे जी काही लोक आहेत ती आपल्यासोबत थांबवणं गरजेचं आहे. रोज शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार हे सोडून चाललेले आहेत, परंतु ती लोक आपल्यासोबत थांबवावी याकरता त्यांना काहीतरी कारण सांगावं लागेल, भावनात्मक विषय घ्यावं लागेल आणि याकरता हे रडण्याचे काम सुरू आहे. मला वाटतं त्याकडे काही लक्ष देणं योग्य वाटत नाही. नाही, पण तुम्ही आताही आलेला आहात, म्हणजे एक प्रकारे बरेच दिवस या सगळ्यामध्ये ठाकरेंचेच नेते सुप्रीम कोर्टात यायचे, थांबायचे. आता तुम्ही देखील या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात येत आहे. आमचे माननीय राहुल शेवाळजी हे सातत्याने या सुप्रीम कोर्टात येत असतात. दिल्लीत अधिवेशन सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. तर आपण बघितलं की कशा प्रकारे नरेश म्हस्के हे त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. ज्या प्रकारे सध्या सत्ता ही चुंबकासारखी असते आणि लोक त्याकडे आकर्षित होतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्षांतर हे घटनात्मक पाप आहे, पण ते सन्मानाचं प्रतीक झालंय असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. लाखो प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा ठाकरेंना होता. सत्ता ही चुंबकासारखी असते, लोक त्याकडे आकर्षित होतात असंही सिब्बल यांनी म्हटलं. आता अधिकाधिक हा खटला इंटरेस्टिंग होत चाललेला आहे, इतकं नक्की आहे. आणि दोन्ही बाजूनी हे प्रकरण तितक्याच गांभीर्याने घेतलं जात आहे की आता या संपूर्ण प्रकरणात कोणाची बाजू वरचढ ठरणार, सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूनी निर्णय देणार. बराच वेळ झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू होती आणि आता शक्यता आहे की काही वेळात सर्वोच्च न्यायालयाकडून एक तारीख दिली जाईल आणि या तारखेच्या नंतर मग पुन्हा या प्रकरणावरती उर्वरित सुनावणी ही त्यावेळी घेतली जाईल असं कळतंय. कारण एकनाथ शिंदेंची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे, त्याशिवाय निवडणूक आयोगाची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे, त्याशिवाय जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे. आता आपण पाहतोय की न्यायालयामध्ये सुनावणी ही पूर्ण झालेली आहे. न्यायालयातून न्यायाधीश हे आता कामकाज संपवलेलं आहे न्यायाधीशांनी आणि या प्रकरणामध्ये पुढची तारीख ही दिली जाईल काही ना काहीतरी असं आपण पाहतोय. नरेश म्हस्के खासदार इथे शिवसेना शिंदेचे आहेत. कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये ना. कपिल सिब्बल त्यांच्या अशिलाचीच बाजू मांडणार. शेवटी कपिल सिब्बल आहेत, त्यांना युबीटीने ते आमची बाजू मांडणार नाहीत, त्यामुळे ते तशा पद्धतीने शेवटी त्यांच्याकडनं म्हस्के साहेब हा मुद्दा वारंवार पद्धतीने मांडला हे जातोय. बघा, वारंवार नाही, आणखी ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह दिलं त्याचा फायदा तुम्हाला आगामी हे काळामध्ये बघा, त्यांनी काय मुद्दा मांडावा, त्यांनी काय मांडलेला आहे याच्यावरचं आमचं ऑब्जेक्शन नसावं. लोकांच्या कोर्टामध्ये लोकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सत्तेवर बसवलेलं आहे. जनाधार पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रचंड प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. लोकांच्या दरबारात, लोकांच्या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आणि सिद्ध केलेलं आहे. तुमच्या बाजूचा युक्तिवाद सुनावणी आता पुढच्या आठवड्यात होईल असं म्हटलं जातंय. पुढच्या कोर्टाकडनं सुनावणीची आढावी तारीख ज्या दिवशी नाही जी काही सुनावणी होणार आहे ती आपल्यासमोर येणारच आहे. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे आजच्या सुनावणीनंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय सर? हे बघा, कोर्टाच्या निर्णयावरती कोर्ट निर्णय देईल. लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रातील लोकांनी नेतृत्व सिद्ध केलेलं आहे एवढंच मला म्हणायचं आहे. आणि लोकांच्या कोर्टामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व शिवसेनेचं प्रूव्ह केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटना यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आज संपूर्ण सुनावणी साधारणतः 1 ते 1.5 तास सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये राहुल नार्वेकरची चूक आहे असं ऑब्झर्वेशन नोंदवलं. हे बघा, हे सर्व मतं कपिल सिब्बल मांडतायत. मला हेच कळत नाही, कपिल सिब्बल म्हणजे जर ब्रह्मवाक्य असतं तर न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट कशासाठी असती? सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती त्याच्यावरती निर्णय देतील, ते त्यांची बाजू मांडतायत. यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बलांनी अनेक विषयांमध्ये राम मंदिराचा निर्णय तुम्ही निवडणुका झाल्याशिवाय देऊ नका, 370 कलम रद्द करू नका, तिहेरी तलाक असेल त्या संदर्भात पण विविध मतं मांडलेली. म्हणजे ती मतं
ब्रह्मवाक्य नव्हती ना, कोर्टाने ते निर्णय बदललेले आहेत. त्यामुळे कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाहीये. शेवटी कोर्टाने असंही विचारलं की लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीत निवडून येणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत लोकशाही फॉलो केली पाहिजे असं देखील त्यांनी एक प्रकारे म्हटलं. हे बघा, लोकशाहीमध्ये लोकांच्या जनाधाराला, लोकांच्या पाठिंब्याला महत्व असतो आणि तो पाठिंबा निवडणुकीमध्ये ज्या युबीटी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जेव्हा एकमेकांच्या समोर उभी राहिली तेव्हा बहुमत एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकांनी विश्वास एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेला आहे. नाही, याविषयी न्यायालयाने देखील म्हटलंय की लोकशाहीचा विचार हा लोकशाहीमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी करायचा की नाही करायचा, मग तो पक्षांतर्गत लोकशाहीचा असतो. हे बघा, लोकप्रतिनिधींनी तुम्ही पाहिलेलं आहे की आम्ही कुठेही इकडे तिकडे गेलेलो नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या विचाराशी बांधील आहोत. आमचा पक्ष एकसंध आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही जोपासण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे. सर, एक हिंदी में बता दीजिए कि आप जो आर्ग्युमेंट हुआ है. तर या सगळ्या प्रकरणावरची आजची सुनावणी संपलेली आहे आणि त्यामुळे आता पुढे काय होतं याची उत्सुकता असणार आहे. इतर 2 बाजू आहेत त्या देखील अजून कोर्टासमोर मांडल्या जाणं अपेक्षित आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत राहा ABP. पावसाळ्यात भजी खाण्याची इच्छा झाल्यास ते किंग सोयाबीन ऑइल वापरून बनवा, कारण या